सुरभी प्राचार्य प्रशांत पाटील यांचे विचार. आजचा विषय ईश्वर सेवा. निवेदन दत्ता सरदेशमुख. ईश्वर सेवा. आपली पारंपरिक पोथीपुराणं श्रमयोग तसंच कर्मयोग हाच खरा मनुष्य प्रगतीचा, अध्यात्म साधनेचा आणि स्थितप्रज्ञतेचा मार्ग असल्याचं तत्वज्ञान सांगतात. संत तुकाराम महाराजांनी सांगितलंच आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. संत गाडगे महाराजांनी स्वतः स्वच्छतेचे प्रयोग केले, लोकांना त्यात सहभागी करून घेतलं आणि श्रमप्रतिष्ठेचं तत्वज्ञान त्यांनी केवळ सांगितलं नाही तर ते पटवून दिलं. श्रमातून प्राप्त होणाऱ्या आनंदाचं रूपांतर ईश्वर भक्तीत, ईश्वर साधनेकडे घेऊन जातं असं ते सांगत. सामूहिक ईश्वर भक्ती करता लागणारी तन्मयता ही श्रमसाधनेतून, लोकोपयोगी उपक्रमातून आणि त्यातून तयार होणाऱ्या समाजोपयोगी प्रतिष्ठेतून तयार होऊ शकते. त्यांनी सामाजिक धर्मशाळांच्या बांधकामासारख्या अनेक उपक्रमातून हे दाखवून दिलं. नांदेड जिल्ह्यात कितीतरी पूल, धरणं वगैरे लोकोपयोगी कामं शीख धर्मगुरूंनी राबवलेल्या सामूहिक श्रमदानातून साध्य झालेली आहेत. बाबा आमटे यांनी तर श्रम विद्यापीठाचाच प्रयोग केला. विद्यार्थ्यांनी सुटीत एकत्र जमावं, श्रमाची कामं करावीत, त्यातून सांघिक भावना तयार होते, वृथा अभिमान गळून पडतो, मनाची एकाग्रता होते आणि श्रमप्रतिष्ठा हीच ईश्वर सेवा असल्याचा विश्वासही दृढ होतो. कवयित्री बहिणाबाई चौधरी आपल्या रचनेतून सांगतात, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. किती मोठं तत्वज्ञान त्या सहज सांगून गेल्या. स्वनिर्मितीच्या परमोच्च आनंदाकडे जाण्यासाठी कठोर तपश्चर्या, परिश्रम आणि अखेर त्यातून निर्मितीचा आनंद प्राप्त करणं हाच खरा योग आहे. नाशिकला एकदा तात्यासाहेब शेरवाडकरांनी एक सत्कार समारंभ आयोजित केला होता. सत्कारमूर्ती कोण होते तर एका पिठाच्या गिरणीचे मालक. ते सटाण्याला आयुष्यभर दुपारी पोस्टासमोर बसून अशिक्षित लोकांना काहीही मोबदला न घेता सेवा म्हणून पत्र लिहून द्यायचे. आपल्या श्रमातून आणि कल्पकतेमधून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी केलेल्या या प्रयत्नांपेक्षा आणखी चांगली ईश्वर सेवा कोणती असू शकेल. नाशिकचे एक सुशिक्षित दाम्पत्य दररोज सरकारी दवाखान्यात आजारी असलेल्या लोकांना जेवणाचे डबे पोहोचवत. याबद्दल कुठलाही मोबदला नाही की त्याची कुठेही कसलीही प्रसिद्धी नाही. अशा श्रमदानाची समाजोपयोगी छोट्या छोट्या प्रकल्पांमधूनच लोकसेवा हीच ईश्वर सेवा असल्याचं सांगणारे पथदर्शी प्रकल्प दीपस्तंभ बनून समाजाला प्रेरणा देतात. काळानुसार परिस्थितीजन्य समस्येतून समाजाला सकारात्मक नेतृत्व देऊन समाजोपयोगी प्रकल्पाकरता प्रेरणा देणारे लहान सहान प्रकल्प तयार होतात. ते तयार करणारं प्रेरक व्यक्तिमत्व म्हणजे देवपणच. ईश्वर भक्तीतल्या श्रमसाधनेतून तल्लीन होणारा समाज येणाऱ्या पिढ्यांना ईश्वर भक्तीचा नवा मार्गच दाखवतो. 2-3 वेळा महाराष्ट्रात फार मोठे दुष्काळ पडले. त्यात अनेकांनी जलसंधारणाची कामं केली, विहिरी खणल्या, लोकांसाठी पाण्याची सोय केली, आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या महिलांना मदत केली, लोकांना रोजगार मिळवून देण्यात मदत केली. तहानलेल्या गाढवाला गंगेचं पाणी पाजणारे संत एकनाथ त्यांनी शिकवलेल्या या ईश्वर भक्तीच्या नव्या मार्गाच्या शिकवणीतून हे सगळे प्रकल्प साध्य झाले असणार. लोकसेवा आणि त्यातून मिळणारा परमानंद म्हणजे ईश्वर भक्तीचा मार्ग. गडचिरोली जिल्ह्यात डॉक्टर राणी आणि अभय बंग यांनी आरोग्यविषयक अंधश्रद्धा दूर करण्यासाठी समाजाला आधुनिक वैद्यकशास्त्र, उपचार पद्धती हे अगदी
त्यांच्यातले होऊन अशा रीतीनं समजावून दिलं. परमेश्वरानं आपल्याला दिलेल्या ज्ञानाचा, शक्तीचा आणि वेळेचा उपयोग जो आपल्या आचरणातून तसंच नीतिमूल्य जपून लोकांसाठी करतो, तोच खरा ईश्वर भक्त आहे. ईश्वर सेवा. आत्ताच आपण प्राचार्य प्रशांत पाटील यांचे विचार ऐकलेत. संवाद ध्वनी 9511859939. निवेदक दत्ता सरदेशमुख. 8329730186.